नमस्कार. निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 11 ऑगस्ट 2025 आहे. शेतकरी मित्रांनो, आज खुलताबाद तालुका, कन्नड तालुका, फुलंब्री, सिल्लोडचा काही भाग, या भागांना आज मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार, पेंडवणी, चांदणबरी या स्वरूपाचा पाऊस हा या घाटमाथ्यांवरती होणार आहे. तसेच गंगापूर तालुका, वैजापूर तालुका, पैठण तालुका या भागांना आज हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. काही ठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा पाऊस वैजापूर, गंगापूर आणि पैठण या भागांकडे होणार आहे. तसेच गंतडी भागांकडे जी पावसाची कमतरता आहे त्या भागांना 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत मध्यम जोरदार, काही ठिकाणी वाहुणी स्वरूपाचा पाऊस होणार आहे. खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, कन्नड प्रॉपर, छत्रपती संभाजीनगर या भागांनाही मध्यम जोरदार वाहुणी स्वरूपाचा पाऊस 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत होणार आहे. तसेच 15 तारखेला संध्याकाळीच, म्हणजे 14ला रात्रीपासून 15ला सकाळच्या सत्रात, 15ला संध्याकाळच्या आणि रात्रीच्या सत्रात, म्हणजे 15 तारखेपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या सर्व गावांना मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सुरुवातीच्या काळात झडीसारखा पाऊस राहील, उघडझापीचा पाऊस राहील आणि नंतर पावसाचा हळूहळू जोर वाढेल आणि मध्यम जोरदार, काही ठिकाणी वाहुणी स्वरूपाचा पाऊस हा छत्रपती संभाजीनगरला 15 ते 20 या दरम्यान होणार आहे. त्यानंतरही घाटमाथ्यांवरती हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस चालू असणार आहे आणि पुन्हा एक सिस्टम बंगालच्या उपसागरात बनलेली असेल, तर ती सिस्टम पुन्हा घाटमाथ्याकडून पुन्हा मध्य प्रदेश या भागांकडे जाणार आहे. त्यामुळे पुन्हा छत्रपती संभाजीनगरला मध्यम स्वरूपाचा, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता 25 तारखेच्या आसपासही आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. आज जो छत्रपती संभाजीनगरला पाऊस आहे हा हलका, मध्यम, तर काही ठिकाणी पेंडवणी, चांदणबरी स्वरूपाचा पाऊस आज छत्रपती संभाजीनगरला आहे. तर काही भागांना पावसाची कमतरता राहणार आहे. आपण पहिलेही सांगितलं होतं की छत्रपती संभाजीनगरला 14 तारखेपर्यंत पावसाची कमतरता राहील. त्यानंतर पावसाचा जोर हा हळूहळू वाढेल आणि छत्रपती संभाजीनगरला मध्यम जोरदार वाहुणी स्वरूपाचा पाऊस होईल. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. धन्यवाद.